बोल मधू. माई, आठवते तुला आपल्या गावात एका गरीब घरात एक मुलगा जन्माला आला. त्याच्या दुर्दैवानं पाठोपाठ त्याचे आई वडील गेले. तो अनाथ झाला. गावातली माणसं त्याला तसं बोलायला लागली. त्याच्याकडे त्याच नजरेनं पाहायला लागली. पण एक घर होतं, ते नुसतं बघत नाही बसलं त्याच्याकडे अनाथ म्हणून. त्यांनी त्या मुलाला घरी आणलं, स्वतःच बनवलं, स्वतःच्या घरात आसरा दिला. एक भला माणूस होता. त्याने त्याला जवळ केलं, शिक्षण दिलं, त्याच्या आयुष्याला आकार दिला, त्याला घडवलं. हळूहळू मुलगा त्या घरातलाच एक बनून राहिला. त्या घरात तो सामावून गेला. त्या मुलानं पुढे त्याच घराचं आडनाव लावलं. मी मधु दळवी. मी जरा विचार कर, त्यावेळेला जर या अनाथ मुलाला तुझे सासरे मिळाले नसते, त्या घराने त्याला जवळ केलं नसतं, तर तुझं काय झालं असतं? माई, दळवींच्या घरी आलीस त्यावेळेला ते घर पाहिलेलं आहेस. त्या घराने मला जवळ कसं केलं ते तू पाहिलंस. हे सगळं पाहून तू माई आता अशी वागतेस? फरक आहे मधू, फरक आहे. तू कोणाचा मुलगा आहे हे माहित होतं. तसं आहे का या मुलीच्या बाबतीत? ती मुलगी दुर्दैवी असेल, अनाथ नाहीये. माई, जरा वेगळा विचार कर ना. माझ्यावर चांगले संस्कार झाले नसते, दळवी कुटुंबाने मला जवळ केलं नसतं, तर मी कदाचित भणंगासारखा असा भरकटत गेलो असतो. काय सांगावं, कदाचित मरूनही गेलो असतो. नको असं बोलू मधू. असं नाही ग, पण आपण वाढवू तशी मुलं वाढतात ना. आपण चांगले संस्कार करूया ना. मधू, तू बोलतोस ते खरं असलं ना तरी या वेळेला नाही जमणार. मी माझ्या मुद्द्यावर ठाम आहे. नाही, तू जर अशी म्हणायला लागलीस तर मी काय सांगतो. मधू, झालं ना समजावून तुझं? हा, तिला पटत नाहीये ते, मग राहू दे ना. हा, तू कशाला तिच्या गळी उतरवण्याचा प्रयत्न करतोय? हा, नाही, मी काय म्हणतो, बरं झालं आज तुला येता आलं. नाहीतर काय? नाहीतर बोलणं पुढे गेलं असतं आणि गैरसमज वाढले असते. कसला गैरसमज सलील? मानसी, मी आज थोडस तुझ्याशी स्पष्ट बोलतो. सगळ्यात आधी तर मला तुला सॉरी म्हणायचंय. कारण झालंय असं ना की साखरपुड्यानंतर माझ्याही नकळत माझी तुझ्याविषयीची ना एक हक्काची भावना खूप वाढली आहे. म्हणजे खरं सांगायचं तर मी तुझ्या बाबतीत खूप पॉझिटिव्ह झालोय. माझ्याही लक्षात आलंय की मी पॉझिटिव्ह झालोय. म्हणून तर आता तू भेटलीस आणि मी तुला सांगितलं सुद्धा. पण आईला थोडंसं वाईट वाटतंय.
म्हणजे मगाशी तू फोन उचलला नाहीस तेव्हा ती माझ्या बाजूलाच होती. मी तिला म्हणालो की तू नको काळजी करू, मी विचारीन तिला काय प्रॉब्लेम आहे आणि सॉर्ट आउट करून टाकेन. आणि हो, मी तुझ्या बाबतीत खूप चांगल्या अर्थाने पॉझिटिव्ह झालोय बरं का. कारण म्हणजे मला तू खूप आवडतेस आणि तुला माहिती आहे. सिरियसली, माझा पॉझिटिव्हनेस हा वाईट अर्थाने नाहीये. काही बोलत नाहीयेस तू, गप्प कायस? तू माझ्याशी खोटं का बोलला सलील? तू म्हणतोस ना तुला मी आवडते, मग खोटं का बोलला माझ्याशी? सांग ना सलील, तू खोटं का बोलला माझ्याशी? नाही ग, खोटं असं नाही, पण माझ्या डोक्यातनं खूप खूप गोंधळ झालाय. मी कुठल्या तरी विचारांमध्ये खूप अडकलोय. मी गडबडून गेलोय. मानसी, हे बघ, मला तू पहिल्याच भेटीत आवडलीस. त्याच्याही आधी जेव्हा मी तुझा फोटो पाहिला, मला तू तेव्हाच खूप आवडलीस, खूप मनापासून आवडलीस. आणि हे मी तुला सांगितलं सुद्धा. मग नंतर हळूहळू तू माझ्या आयुष्यात आलीस. मला खूप आनंद झाला की जी व्यक्ती मला आवडली ती हळूहळू माझ्या आयुष्यात येते. आपली मैत्री झाली, मी खूप खुश होतो. आणि हे सगळं ना असं समजूतदारपणाच्या पायावरती उभं राहत होतं. आपण बराच वेळ एकमेकांबरोबर घालवला. हा, नंतर तुझ्या आयुष्यात तुझ्या कुटुंबाच्या बाबतीत काही घडामोडी घडल्या, त्याचा तुझ्यावरती परिणाम झाला, त्याचा तुला त्रास झाला, हे मी समजूच शकतो. मला त्याच्याविषयी काही तक्रार नाही. पण त्यावेळी त्या सगळ्या गोष्टी मी समजून घेतल्या की नाही? घेतल्या ना? हो. पण आता मला असं वाटतं की हे समजून घेणं हे आता फार मागे पडलंय. मी याच्या खूप पुढे गेलोय. म्हणजे हा समजून घेण्याचा मला त्रास होतोय असं मला वाटायला लागलं. कारण काय, प्रत्येक गोष्टीमध्ये पुढचा टप्पा येत असतो. आपली मैत्री झाली, पुढचा टप्पा आला. आता आपण एकमेकांकडे मैत्रीपेक्षाही एकमेकांचा जोडीदार म्हणून पाहायला लागलो. नवरा बायकोचं नातं या दृष्टीने पाहायला लागलो, बरोबर ना? मला तुला रोज भेटावं वाटतं ग, पण भेटायचं म्हटलं की आज काहीतरी ईशाचा प्रॉब्लेम आहे, उद्या विक्रांतचा प्रॉब्लेम आहे, हॉस्पिटलचं काहीतरी कारण आहे. मला हे समजून घेता येत नाहीये. आता मला याचा त्रास व्हायला लागला. ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या असतील त्या आहेत, मी नाहीये. मग मी कुठे कमी पडतोय का हा विचार माझ्या मनात येतो. मग तुला मी आवडत नाही का असं मला वाटतं. हे चूक आहे. आणि या गडबडीत, या गोंधळात माझं मन कुठे लागत नाही. मला याचा त्रास होतो. मला असं वाटलं की हे विचारांचं वादळ हे सगळं शांत होऊ द्यावं, हे शमू द्यावं आणि मग तुला भेटावं. आणि याच विचारात मी तुझ्याशी खोटं बोललो. मग शमलं का वादळ? मानसी, तू मला नेहमी म्हणायचीस की मला थोडा वेळ हवाय आणि मी म्हणायचो की मी वाट पाहिजे. पण आता मी तुला म्हणतोय मला थोडासा वेळ हवाय. तू वाट पाहिजे. वा, आज गोडाचा शिरा उगाच केला अलकीनं. का रे बाबा, मला खूप आवडतो शिरा. तू कशाला उगाच नाकं मुरडतोय? नाही, या घरात गोड खावंसं वाटावं अशी कुठली बातमी येणार नाहीये इतक्यात. नाण्या, तू जे काही बोलतोस ना ते तुझं तुलाच कळतं रे बाबा. नाही, अलके, शिरा एकदम झकास झाला, मस्त. आवडला ना? हे काय, गीता आणि मोहन नाही आले? गीता गोडाचा शिरा करायला नव्हती वाटतं. नाही, म्हणजे मला वाटलं तिची झोप झाली नसेल म्हणून मीच हाक मारली नाही. नाही, मला नाही वाटत गीता आणि मोहन इथे येतील नाश्ता करायला. का नाही? का नाही येणार? विक्रांतचं वागणं पार डोक्यात गेलंय त्याच्या.
ईशाला या घरात आणायचं, तिला सांभाळायचं, ही जी काही त्यांनी तुतारी वाजवली ना, त्याचाच हा परिणाम आहे. नानू मामा, जे काय ना ते सरळ बोल, आड वळणाने बोलू नको. तुला नक्की काहीतरी माहिती आहे. बोल बोल. तमाशा झालाय, तमाशा. अगो बाई, काय झालं? तुलाच कसं रे माहीत, आम्हाला कसं नाही कळलं? या घरातल्या संकटांची नांदी जी आहे ना, ती पहिल्यांदी या नानूलाच ऐकायला येते. त्याला कोण काय करणार? काल खूप मोठा तमाशा झालाय. अगो बाई, म्हणजे? आर्यन लागला ईशा ईशा म्हणून ओरडायला. तिच्याशी आम्ही का खेळायचं नाही असं विचारल्या मोहन जो भडकला आणि त्यानं हात उगारला त्याच्यावर. मग काय, गीता सुद्धा घाबरली, ओरडली. पोरांची रडारड, झालं भांडण. त्या या विक्रांतमुळे हे सगळं घरात चाललंय आणि आपण इथे गोडाचा शिरा खातोय. वा. नाही म्हणजे मला काहीच माहिती नव्हतं. मी काही मुद्दाम नाही केला. अलके, तू कशाला त्याचं म्हणणं मनावर घेतेस? अगं पण मोहन चिडलाय हे तरी मनावर घ्याल का नाही? हे दोघेही येणार नाहीत बघा तुम्ही. काका काकी अजून आले नाहीयेत का? मी बोलावून आणतो. आधीच तिकडे आग लागलीये, आता हा गेलाय तिथं तेल ओतायला. बघा परत भांडण होतं का नाही ते. बाबा, आई, बाबा, बाबा इथे इथे कुणीच नाहीये. काय? असं कसं? मोहन, अरे मी म्हटलं नव्हतं नक्की काहीतरी गडबड आहे. अरे एकत्र असे 4 जण कसे काय जातील? तेच ना, कसली गडबड. मुलं गेले असतील शाळेमध्ये. मोहन क्लासला घेतो. जरा गीताला फोन लाव रे मधो काका. मी मोहनला. काय झालं? मोहनचा फोन बंद आहे. अरे गीताचा फोन स्विच ऑफ येतोय, असं कसं? म्हणजे गेले घर सोडून. अगो बाई, आता? अगं मी नुसता बोलतोय ते. हो, बाकीचं सगळं आपण भेटल्यावर ठरवूया. ओके, बाय बाय. हे काय, तू बॅग भरून कुठे चाललीस? आत्ता नाही जाते, 2-1 दिवसात जावं लागणार आहे मला, म्हणूनच बॅग भरून ठेवली आहे. गोव्याला जाते मी 4 दिवस. काय? आणि मग आम्हाला सांगायची वगैरे काही पद्धत नाही का? सांगायचं काय त्याच्यात? तसंही मी तुम्हाला विचारणार नव्हते, सांगणार होते पण विसरून गेले. आणि ईशाचं काय? ईशाचं काय म्हणजे? मी नाही घेऊन जाऊ शकत तिला गोव्याला, माझी कॉन्फरन्स आहे तिकडे. अगं मग तिला कोण बघणार? कोण बघणार म्हणजे? मनू बघेल ना. तशी ती कुठे राहते माझ्याजवळ. मोना, ईशाकडे सारखं लक्ष द्यावं लागतं. म्हणजे तुम्ही मला का सांगताय? इतके दिवस तुम्ही लक्ष देत होतात ना, मग मला कशाला अडकवताय आता? मानसी बघेल ईशाचं. ती पण बेंगलोरला चाललीये. तू ईशाला बँगलोरला नेत नाहीयेस का? शक्य असतं तर नक्कीच घेऊन गेले असते, पण आता जर मी ईशाला सोबत नेलं तर कदाचित माझं बँगलोरला जाणंच कॅन्सल होईल. ओके, मग तुम्ही दोघं लक्ष द्या ईशाकडे. 1 मिनिट. हॅलो. ओ गॉड, सॉरी, निघते मी. हो सॉरी, मला याला जरा उशीर होईल कारण ते गोव्याच्या कॉन्फरन्सचं काम आहे ना, म्हणून. हां हो पोचते. येस.
मनू असं का म्हणालीस ग? बंगलोरला जाणं कॅन्सलच होईल म्हणजे? म्हणू काय झालंय? अगं तू तरी सगळं सांग ना. काय ना, माझा बराच वेळ ईशाकडे लक्ष देण्यात जातोय, त्यामुळे सलीलला नीट वेळ देता येत नाहीये. म्हणून आता तो विचार करतोय. काय? हे बघ, ईशाला आम्ही सांभाळू, कळलं तुला? तू आधी त्याच्या घरी जा, त्याच्याशी बोल, माफी माग त्याची. जा बघू तू. म्हणू आम्ही बाळाकडे बघू म्हणून सांगितलं ना, तू जा आधी. काय रे बाबांनो, काय झालं? हा, असे सगळेचे सगळे वर का गेलात तुम्ही? नाही, काय नाही. मोहन घरात नाहीये. हो का? मग त्यात काय झालं? रोज तो या वेळेला क्लासला जातो. नाही तसं नाही, मग ती चौघही त्यांच्या खोलीत नाहीये. नाही म्हणजे कुठेतरी बाहेर गेला असेल, न सांगता गेलाय. येईल ना आता, मोहन येईल. हा, पण फोन तर बंद ठेवलाय ना त्यांनी. अगं बंद म्हणजे काय? तू घेऊन गेलाय फोन? काय कुठे महत्वाच्या कामात असेल? कशाला उगाच कोणाचा फोन वाजला बिजला म्हणून. करेल तो फोन. तू काहीतरी आईला चहा कॉफी आणणार होतेस ते आण ना. अहो पण मी मला अलके, तू मला सांग काय झालं? अगं बाई, मी नाही, तू पण कमाल करतेस. हा खबऱ्या नानू इथं उभा असताना तू या सगळ्यांना कशाला विचारतेस? तुला काय वाटतं की हे सगळे तुला खरं सांगतील? खरं म्हणजे? नाही, आजी, मोहन काका, गीता काकी, आर्यन आणि अथर्व त्यांच्या रूम मध्ये नाही आहेत. नाहीत म्हणजे? म्हणजे काळजीचं तसं काही कारण नाहीये. न सांगता बाहेर गेले. मी सांगतो, मोहन आपल्या कुटुंबासहित घर सोडून गेलाय. तू जरा गप्प बसशील का नानू मामा? त्यांना काय होणार आहे? आई, आई, तुम्ही नका काळजी करू. नानू काय बोलतोयस तू? माई, कधी ना कधीतरी हे होणारच होतं. काय घरात आता नवीन पिढीची मनमानी सुरू झाली आहे ना. सगळ्यांना कशी सहन होईल? लग्न झाल्यापासून नुसता मनस्ताप देतोय हा.